पुण्यातील पारगाव येथील गाव नकाशावर असलेला रस्ता तात्काळ खुला करून द्यावा। नमस्कार, मी परशुराम बाबूराव लोखंडे, हे माझे मोठे बंधू आहेत। रामदास बाबूराव लोखंडे, ते लहू बाबूराव लोखंडे, हे दुसरे माझे संजय नामदेव लोखंडे, हे माझे बंधू दिव्यांग आहेत। 250 किलोमीटर पारगाव तर्फे अवसरी, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे येथून ते न्याय मागण्यासाठी इथपर्यंत आलेले आहेत। 2018 सालापासून ते शासन दरबारी अर्ज सादर करतायत सरकारी रस्त्यासाठी। आमच्या गावामध्ये जो सरकारी रस्ता आहे आमच्या शेत जमिनीतून गेलेला, त्याच्यावर आजूबाजूच्या लोकांनी अतिक्रमण केलेलं आहे आणि जवळजवळ 20 फूट खोल आणि 300 फूट लांब गौण खनिज उत्खनन केलेलं आहे। तर मंडल अधिकारी यांनी 6 ऑगस्ट 2025 रोजी पंचनामा केला त्या जमिनीचा आणि तहसीलदार आंबेगाव माननीय श्री सचिन वाघ यांनी 7 जानेवारी 26 रोजी त्या जमिनीचा पंचनामा केलेला आहे आणि त्याच्यामध्ये संपूर्ण नमूद केलेलं आहे ते गौण खनिज उत्खनन झालेलं आहे। माननीय रमा जोशी मॅडम यांनी आदेश दिले होते संबंधितावर कारवाई करा, रस्ता मोकळा करा। अद्यापपर्यंत कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नाही। हे जे पंचनामा करणारे सचिन वाघ साहेब आहेत किंवा मंडल अधिकारी तळपे साहेब आहेत, त्यांनी जर बघितलं गौण खनिज उत्खनन झालेलं आहे, मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे, मग यांनी संबंधिताविरुद्ध गुन्हे दाखल का केले नाहीत असा माझा प्रश्न आहे। आणि ह्यांनी आपल्या सरकारी कर्तव्यापासून कसुरी केलेली आहे, आपल्या सरकारी कर्तव्यात कसुरी केलेली आहे, आपल्या सरकारी कर्तव्याचं वर्जन केलेलं आहे। म्हणून आमची यांच्या विरोधात माननीय मंडल बाबूराव लोखंडे, मुक्काम पोस्ट पारगाव तर्फे अवसरी बुद्रुक, जिल्हा पुणे, तालुका आंबेगाव। विषय आहे की सरकारी रस्ता खुला करण्याबाबत गेले 2018 पासून तर हे माझे प्रयत्न चालू आहेत। मी एक दिव्यांग असून सतत मंत्रालय, कलेक्टर ऑफिस, तहसील कार्यालय या ठिकाणी फेऱ्या मारतो। सगळीकडनं तहसीलदारने 2021 आदेश दिला रस्ता खुला करून देण्याबाबत, पण अजून त्याच्यावर कोणीही काही कार्यवाही केली नाही। तेव्हा माझी एवढीच विनंती आहे की लवकरात लवकर मला न्याय मिळून तो रस्ता खुला करून देण्यात यावा। आणि आज हे मंत्रालयातनं हे लिहून दिलेलं पोस्ट पारगाव, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे, पारगावतर्फे अवसरी बुद्रुक। माझ्या मोठ्या भावांनी, दोन्ही भावांनी आता सांगितल्याप्रमाणे आमच्या रस्त्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या कारवाईला सुरुवात अद्याप करण्यात आलेली नाही आहे आणि बावनकुळे साहेबांनी हिरव्या पेनाने रिमार्क मारून देखील ते अधिकाऱ्यांनी कोणत्या प्रकारची दक्षता घेतलेली नाही आहे। तर ज्या अधिकाऱ्यांनी दक्षता घेतलेली नाही त्यांच्यावरती प्रथम गुन्हा दाखल करण्यात यावा आणि ज्यांनी उत्खनन केलेलं आहे त्यांच्यावरती कारवाई करण्यात यावी, गुन्हे दाखल करण्यात यावे आणि त्यांच्या प्रती आम्हाला मिळाव्यात लवकरात लवकर। स्थानिक पातळीवरती आंदोलन केलेलं नाही, हे आमचं पहिलंच आंदोलन आहे। स्थानिक पातळीवर आंदोलन करण्यास त्यांनी आम्हाला तशी मुभा आणून दिलेली नाही। करतो बोलले कामं आणि करत नाही आहे, त्यामुळे आम्ही काहीच नाही। स्थानिक प्रशासनाला तुम्ही त्याबाबत आग्रह केलेले आहे, सर्व सूचना दिलेल्या आहेत, सर्व प्रकारचे अर्ज केलेले आहे। ते अर्ज देतात, त्याची उत्तरं देतात, आम्ही कारवाई करू म्हणून एवढंच सांगतात, पण काहीच करत नाही कारवाई। तुम्ही आता आझाद मैदानात उपोषणाला बसला, याच्याबद्दल त्यांना सांगितलं? हो, कल्पना दिलेली आहेत सगळ्या, सर्व ठिकाणी अर्ज देऊन आम्ही मंत्रालयात वगैरे अर्ज देऊन इथं उपोषणाला बसलेलो आहे आणि या उपोषणाची लवकरात लवकर दखल घेण्यात यावी आणि आम्हाला त्याची समाधानकारक माहिती देण्यात यावी व कामला लगेच सुरुवात करण्यात यावी। नाही, अद्याप कोणाचंही बोलवणं आलेले नाही आहे। या घटनेला 2018 पासून आम्ही सुरुवात केलेली आहे, अद्याप त्याचं कोणत्याही प्रश्नाचं उत्तर भेटत नाही आम्हाला।